तू नकार दिलास त्या गोष्टीला, कसला राग आला तुला? नाही, हिंदी नटाचा डायलॉग म्हणण्याचा राग नाही आला मला. ती गोष्ट अशी होती की मी एका कार्यक्रमाला गेल्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं की भारताच्या एका हिंदीमध्ये काम करणाऱ्या एका महानायकाचा वाढदिवस आहे या महिन्यात आणि त्यांचे काही हिंदी डायलॉग तुम्हाला मराठीमध्ये घ्यायचे. तर मी तिला साधा प्रश्न विचारला की बाई, मराठीमध्ये काही कुठल्या अभिनेत्यांनी ह्या महिन्यात जन्म घेतला नाहीये का मराठी चित्रपटसृष्टी ओस पडली आहे का? ती म्हणली नाही, म्हणजे तसे आहेत ना. मग म्हटलं मराठी का नाही घ्यायचं मी? कोणाचं आहे? मी म्हटलं स्वप्नील जोशीचा आहे तर वाढदिवस आता. मी म्हटलं त्याचा मी डायलॉग घेतो. ती म्हणली पाठ आहेत. म्हटलं का पाठ नाहीत? पाठ आहेत माझे त्याच्या चित्रपटातले डायलॉग. मी त्याचा डायलॉग घेतला, मी त्याचा नाही घेतला हिंदीतल्या महानायकाचा. कारण मला असं वाटतं की मी जर माझ्या अभिनेत्यांना, मी जर माझ्या मराठी भाषेत काम करणाऱ्या कलाकारांना मोठं नाही करणार तर बाहेरचं येऊन कोणी मोठं करणार नाही. बरोबर. आणि हा राग माझा आहे आणि ह्या सगळ्यांना डोक्यावर चढून ठेवण्याचं कारण आपणच आहोत. मग आपण ह्या क्षेत्रातले म्हणून आपण आहोतच, आपले प्रेक्षक पण आहेत, आपली मीडिया पण आहे आणि आपले राजकारणी पण आहेत. कारण त्यांनाही महाराष्ट्रातल्या कुठल्याही एखाद्या चांगल्या ऍक्टिव्हिटीसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून एखादा हिंदीतला नट लागतो. आमचे नट मेलेत आणि तुम्ही जर तुमच्या भाषेतल्या नटाला मोठं करणार नाहीत तर कोण करणार? आपले प्रेक्षक म्हणतात वी डोंट वॉच मराठी फिल्म्स, असं मराठी प्रेक्षक म्हणतात. कारण ते सांगण्यात त्यांना जास्त मोठेपणा वाटतो. खरं. मीडिया सुद्धा विचारते आम्हाला कलाकारांना, सर हिंदीत तुम्ही कधी जाणार का? मराठीत काय शेण खातोय आम्ही काम करून? आणि हिंदीत गेल्याने काय होणार आहे? 2 सोन्याची शिंगं फुटणार आहेत आम्हाला का? काय घडणार आहे? मग हे मराठी मीडियावाले मराठीतल्या कलाकारांना असं विचारतात की तुम्ही हिंदीत कधी जाणार? मग मराठी प्रेक्षक मराठी चित्रपटाला येतच नाही, तो हिंदीलाच जातो. आम्ही आपले भीक मागतोय सरकारकडे, मग थिएटर द्या, प्रेक्षकांकडे तुम्ही थिएटरला या. हे किती दिवस चालू राहणार? जोपर्यंत आपल्याला महाराष्ट्रातल्या मराठी भाषेचा, कलाकृतीचा, साहित्याचा, संस्कृतीचा आपल्याला जोपर्यंत अभिमान वाटत नाही तोपर्यंत बाहेरचे कोणी येऊन तुम्हाला मोठं करणार नाहीत. आपल्या माणसाला, आपल्या भाषेला, आपल्या इतिहासाला आपणच मोठं केलं पाहिजे आणि ही सर्वस्वी आपली जबाबदारी आहे. फार सडेतोडपणे आज सुबोधनी सांगितलं.